विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आता सुरू झालेल्या आहेत. अर्थात विद्यापीठीय परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि आज आपण जी काही चर्चा करणार आहोत ती अंडर ग्रॅज्युएट म्हणजे कला शाखा असेल, वाणिज्य शाखा असेल, विज्ञान शाखा यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि पदव्युत्तर विभागाच्याही परीक्षा आता सुरू झालेल्या आहेत. खरं तर ही खूप आनंदाची बाब आहे, कारण शैक्षणिक वर्ष 19-20, 20-21 आणि 21-22 या 3 वर्षांचा जर एकत्रितपणाने आपण विचार केला तर आपण पहिल्यांदाच अशा परीक्षांना सामोरं जातोय असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही. थोडंसं मी विस्ताराने सांगतो. जे विद्यार्थी यावर्षी TYचा किंवा तृतीय वर्षाचा पेपर देत आहेत, अर्थात ते 6व्या सत्राचा पेपर देतील किंवा परीक्षा देतील, तर त्यांनी प्रवेश घेतला होता शैक्षणिक वर्ष 19-20 मध्ये आणि या सर्व लोकांचं किंवा विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यमापन झालेलं होतं आणि त्यांची विद्यापीठाची परीक्षा आता होणार होती. तेवढ्यात कोविडचं जे काही महामारी होती किंवा जी काही अवस्था निर्माण झाली ती तुम्हा सर्वांना माहित आहे आणि त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांना पुन्हा कधीच म्हणजे एकतर ती पहिल्या सत्रातील परीक्षा देता आली नाही, दुसरं सत्र, तिसरं सत्र, चौथं, पाचवं ही सत्र अशाच पद्धतीनं त्यांच्या हातातून ते निघून गेलं. खरं म्हणजे एखादा विद्यार्थी ज्यावेळी अशा 5-5 सत्रांच्या परीक्षा देतो त्यावेळी तो खूप स्वतःला त्याने खूप अपडेट केलेलं असतं. त्याला माहिती असतं की त्या 3 तासांना कसं सामोरं जायचं आहे किंवा त्याला हेही माहिती असतं की आपल्या आजूबाजूला खूप बऱ्याचदा म्हणतो मी अभ्यास न केलेली मित्रमंडळी असतात किंवा त्यांचा थोडाफार त्रास होतो किंवा काही असे काही प्रकार घडतात की जे आपल्याला नको असतात, पण त्यांना कसं सामोरं जायचं आणि आपण 3 तास आपला अभ्यास कसा जो काही अभ्यास केलेला आहे तो परीक्षेमध्ये अत्यंत व्यवस्थितपणाने कसा मांडायचा, हे खूप मोठं कौशल्य आहे असतं आणि विद्यार्थी यातून शिकत असतो. म्हणजे एक अपयश आलं त्यातून थोडं शिकणं आलं, दुसरं अपयश त्यातून थोडं शिकणं आणि शिकत शिकत जायचं असतं. शेवटी विद्यार्थी असतोच शिकत शिकत पुढे जाण्यासाठी. पण झालं असं की आता या विद्यार्थ्यांचं 5 सत्रांमध्ये परीक्षा झालेली नाही आणि ते आता पहिल्यांदा सामोरे जात आहेत. आपण जर SY बद्दलचा या वर्षी म्हणजे 21-22 या वर्षामध्ये जे विद्यार्थी SY किंवा सेकंड इयरला होते त्यांची काय अवस्था आहे, त्यांचं असं झालं की त्यांनी फर्स्ट इयरला म्हणजे पदवीच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं त्यावेळी कोविड अत्यंत म्हणजे त्याने उच्चांक गाठलेला होता आणि आता ते SY ला आल्यानंतर थोडस ते वातावरण थोडस शांत झालं, पण विद्यापीठाची परीक्षा देण्याचं त्यांनाही काही जमलं नाही. त्यांच्या 4थ्या सत्राची म्हणजेच त्यांच्या वर्षाच्या शेवटी जे सत्र असते 4थं सत्र ते त्यांच्या 4थ्या सत्राची परीक्षा देत आहेत. म्हणजे ते सुद्धा पहिल्यांदाच अशा लेखी स्वरूपात किंवा वर्णनात्मक पद्धतीने प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. आपण फर्स्ट इयर बद्दल विचार करूया. म्हणजेच पदवी कोणतीही असू देत, कला, वाणिज्य किंवा विज्ञान किंवा तत्सम आणखीन इतर पदवी असतील. पहिले जे 21-22 या शैक्षणिक वर्षामध्ये जे पहिल्या सत्राचे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत काय झालं तर त्यांनी पहिल्या सत्राला ऍडमिशन घेतलं. कधी ऑफलाईन होतं, कधी ऑनलाईन होतं, कधीच नवीन एखादा व्हायरस आलेला होता, बातम्यांमधून ते सारखं येत होतं. त्यांनाही काही पहिल्या सत्राची परिषद विद्यापीठाकडून जी घेतली जाते ती देता आलेली नाही. आता ते सुद्धा पहिल्यांदाच त्यांच्या वर्षाअखेर जी परीक्षा होते अर्थात पहिल्या वर्षातील दुसऱ्या सत्राची ही परीक्षा ते पहिल्यांदाच देत आहेत. आता एकत्रित विचार करूया की जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये आहेत, जे फर्स्ट इयरला आहेत, जे SY ला आहेत आणि जे TY ला आहेत, ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जी परीक्षा घेतली जाते ती परीक्षा पहिल्यांदाच किंवा प्रथमच देत आहेत आणि म्हणून ही थोडीशी काळजी करणारी नाही, परंतु एक वेगळी अशी बाब आहे जी खूप गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. अशा वेळी आम्ही शिक्षक तुम्हाला काय सांगू शकतो की कारण की आम्ही तर तुम्हाला दोन्ही माध्यमातून शिकविण्याचा अत्यंत मनस्वी प्रयत्न केलेला असतो.
ऑनलाईनच्या माध्यमातूनही आम्ही तुम्हाला शिकवलेलं आहे आणि आता शेवटी ऑफलाईनच्या माध्यमातूनही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. दोन्ही शिकविण्याच्या ज्या काही मर्यादा असतील आपण त्याबद्दल विचार नाही करणार आहोत, कारण वेळ खरोखरच फार कमी आहे. तुमच्या तिन्ही वर्गांच्या परीक्षा 20 तारखेपासून सुरू झालेल्या आहेत, म्हणजे आता परीक्षा चालूच आहेत. आणि अशा वेळी आपण काय बोलणार किंवा तुम्हाला काय सांगणार, ते एवढं सांगू शकतो की तुम्ही एक पहिल्यांदाच हा अनुभव घेत आहात आणि काही लोकांचा, उदाहरणार्थ तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा आता हा पदवीचा शेवटचा अनुभव आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. म्हणजे ते पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतील तेव्हा ते नव्या अनुभवांना सामोरं जातील, परंतु पदवीपर्यंतचा जर विचार केला तर त्यांचा आता हा शेवटचाच असेल. ते पास होतील, दुर्दैवाने कोणाचा बॅकलॉग राहिला तर ते पुन्हा त्याचा आस्वाद घेतील. आपण त्याला काय म्हणतो, आपल्या साहित्याच्या भाषेमध्ये आपण त्याला पुनर्प्रत्यय आनंद वगैरे असं काहीतरी ते आहे. बघा, तुमच्या परीक्षा पहिल्या वर्षाची म्हणजे कला शाखेबद्दल जास्त फोकस असेल माझा. FYBA चा पहिला पेपर 20 जुलै 2022 ला सुरू होतो आणि त्यांचा शेवटचा पेपर आहे 1 सप्टेंबर 2022 ला. म्हणजे जवळपास ही परीक्षा 16 ते म्हणजे 16 दिवस, म्हणजे 16 पेपर्स आहेत या लोकांचे आणि ती 16 ते 17 दिवसांमध्ये ती होते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे 1 महिना. पुढचा म्हणजे या एक 30 ते 40 दिवस हा सगळी प्रक्रिया चालते आहे आणि यामध्ये पेपर जे तुमचे खरोखरच होतात ते आहेत. सेकंड टर्मचा विचार केला तर 16 पेपर्स आहेत, वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी तो पेपर देणार आहे. पहिल्या सत्राचा विचार केला तर तेही 17 पेपर्स आहेत आणि त्याचा कालावधी तुम्ही बघितला आताच की तो 20 जुलै पासून सुरू होते आणि 1 सप्टेंबर 2022 ला ते सगळा तो कार्यक्रम संपणार आहे. तुम्ही जर विद्यापीठाने जे तुम्हाला टाइम टेबल दिलेलं आहे त्याचं जर स्वरूप पाहिलं तर त्यामध्ये थोडासा बदल तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ त्याचा जो प्रारंभ आहे, म्हणजे तुम्ही जर FYBA चा वेळापत्रक पाहिलं तर त्यामध्ये दुसऱ्या सत्राचं जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला अगोदर दिसेल आणि शेवटी तुम्हाला पहिल्या सत्राचं दिसेल. म्हणजे जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये आहेत त्यांनी अगोदर ते वरचा बघायचे अगोदर की आपला पेपर कोणत्या वेळेत आहे, कोणत्या तारखेला आहे. त्यात आणखीन एक महत्वाची बाब मला तुम्हाला सांगायला आवडेल की जे विद्यार्थी FYBA ला आहेत त्यांचे जवळपास सर्व पेपर हे सकाळच्या वेळेत आहेत. अपवाद असू शकतो, त्याबद्दल मी चर्चा करणार नाही, पण त्यांचे सर्व पेपर्स हे सकाळच्या वेळेत अर्थात 9 ते 12 या वेळेत आहेत. आपण जर सेकंड इयर SYBA चा विचार केला तर SYBA चा पहिला पेपर 25 जुलै 2022 या दिवशी सुरू होतो आणि तो संपतो 1 ऑक्टोबर 2022. म्हणजे जुलैचे 5-6 दिवस, पुढचा ऑगस्ट, त्यानंतरचा सप्टेंबर, त्यानंतरची 1 तारीख आहे ऑक्टोबरची, म्हणजे 60 या महिन्यातील 5-6 दिवस, 67 डेज, 67 दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. हे तुम्ही आता म्हणजे तुम्हीही टाळू शकत नाही, आपणही कुणीच टाळू शकत नाही, पण हे वास्तव आहे की तुम्हाला 67 दिवस 67 डेज याच प्रक्रियेमध्ये राहायचंय की आमचा पेपर आहे, मग त्याचा अभ्यास वगैरे वगैरे. या तुमच्या सर्व पेपरचा जर विचार केला तर तुमचे एकूण पेपर्स SYBA च्या तिसऱ्या सत्राचे विद्यापीठ जेवढे विषयांची परीक्षा घेत आहे तर त्याचं आहे 36 पेपर्स आहेत ते जवळपास दिसतात तिथे आणि चौथ्या सत्राचे दिसतात ते 38, म्हणजे एक 36 किंवा 38 वगैरे असे काहीतरी ते पेपर्स आहेत त्या सगळ्या दिवसांमध्ये होणारे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे विषय शोधायचे आहेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे किती पेपर्स आहेत हे आपला भाग नाहीच आहे, आहेत एवढे दिलेले आहेत, पण त्यापैकी आपले जे काही 8, 9, 10 जे असतील ते 10 तर नसतील पण 8 तर असतील, 9 असतील, ते तुम्हाला तुमचे पेपर शोधायचं आहे. त्याची वेळ काय आहे, त्याची वेळ मला तुम्हाला सांगायला आवडेल. त्याची बऱ्याचदा वेळ ही 2 ते 4:30 आहे. अपवाद असू शकतो, काही पेपर मॉर्निंगला असतील, ते तुम्ही तुमचा शोध घ्या. आपण जर तिसऱ्या वर्षाचा विचार केला TYBA चा तर त्यांचा पहिला पेपर सुरू होतो 25 जुलै 2022 ला आणि त्यांचा शेवटचा पेपर असेल 21 सप्टेंबर 2022 ला. म्हणजे 25 जुलै हा महिना, पुढचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील 21 तारीख म्हणजे जवळपास 30
20-50 56 ते 60 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. तुम्हाला तेवढे दिवस स्वतःला स्टेबल ठेवायचा आहे. तुमचा जो अभ्यास आहे त्याचं रिव्हिजन किंवा त्याला रिवाइज करणं म्हणतो ते तुम्हाला त्या दिवसांमध्ये स्वतःला म्हणजे चिटकवून ठेवायचे सगळ्या गोष्टींना. 1-2 महिने 2 महिन्याचा असे हे सगळे कार्यक्रम आहेत. त्यांचा जर विचार केला तर त्यांचे एकूण पेपर्स जे आपल्या वेळापत्रकामध्ये दिसतात ते 31-32 असे काहीतरी आहेत. पण या सर्व पेपरचा मी आताच सांगितलं विचार आपण करत नाही. मला किती पेपर्स किंवा मला किती विषयांची परीक्षा द्यायची आहे ते विषय मी बाजूला काढणार. तेवढं काढण्या एवढी तर अक्कल माझ्याकडे असते विद्यार्थी या नात्यानं. म्हणजे फार रॅश होत असेल तर माफ करा. पण मला किती विषय माझ्या हॉल तिकीट वरती असेल, मी जो परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्या परीक्षेच्या फॉर्म वरती ते असतं की मी किती विषयांची परीक्षा देणार आहे. आणि त्या वेळापत्रकामधून मला माझे विषय बाजूला काढून माझं स्वतंत्र वेळापत्रक मला बनविता आलं पाहिजे. हा झाला एक विषय. SYBA चं वेळापत्रक जर पाहिलं तर त्याचं स्टार्टिंग किंवा त्याची सुरुवात ही 3ऱ्या सत्रापासून होते आणि त्या वेळापत्रकाचा शेवट हा 4थ्या सत्राने होतो. म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी ज्यांचं बॅकलॉग वगैरे असं काही नाहीये ते पहिल्यांदा 4थ्या सत्राचं पाहतील. त्यानंतर मग बॅकलॉग ज्यांचा वगैरे असेल ते 3रं किंवा आता तो कुठल्या वर्षाचा बॅकलॉग हा विषय वेगळा. तुम्ही जर 3ऱ्या वर्षाचं वेळापत्रक नीटपणानं पाहिलं तर त्यामध्ये 5व्या सत्रानं ते वेळापत्रकाची सुरुवात होते आणि त्याचा शेवट 6व्या सत्राने होतोय. आणि तुमची वेळ जर बघितली तर 9 ते 12च आहे सकाळी. दोन्ही सत्रांची वेळ ही 9 ते 12च आहे 5व्या आणि 6व्या. म्हणजे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. काय डोक्यात ठेवायचं आहे की आमचा पहिला पेपर 25 जुलैला आहे, आमचा शेवटचा पेपर 21 सप्टेंबरला आहे आणि या कालावधीमध्येच माझे जे विषय आहेत, मग माझं स्पेशलायझेशन कोणत्या विषयात आहे, त्याचे किती विषय आहेत, कंपल्सरी इंग्रजी तर सर्वांचंच असतं, आणखीन किती विषय मला बंधनकारक आहेत, मग यांचं वेळ काय आहे, त्याची त्यांचं तारीख कोणती आहे, अगदी लहान सहान गोष्टी आहेत हे सर्व तुम्हाला त्याची तयारी करायची आहे. आणखी अत्यंत महत्वाचं जे मला सांगायला आवडेल तुम्हाला ते की आज नेटवर्कचा फार इश्यू आहे. मला तुम्हाला इथे वेळापत्रकाचं शेअर करून दाखवते ते का ते पाहतो मी. पण मला वाटतं अलीकडे आपल्या सगळ्यांचेच ग्रुप्स तयार असतात आणि त्याच्यावर तुम्हाला वेळापत्रक भेटलेलं आहे. मी फक्त एवढंच सांगतोय की त्या वेळापत्रकाच्या मधून तुम्हाला तुमचं स्वतःचं वेळापत्रक बनवायचं आहे आणि त्या दिशेने तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. अत्यंत महत्वाचं आणखीन एक सांगायचं म्हणजे बऱ्याचदा आपण विद्यार्थी आम्हाला आयतं काही मिळतं का, म्हणजे आम्हाला कोणी नोट्स आणून देईल का, किंवा आम्ही बऱ्याचदा त्याच दिशेनं प्रयत्न करत असतो. मला वाटतं हे फार चुकीचं आहे. त्या विषयाच्या शिक्षकांनी तुम्हाला त्या सत्रातील अभ्यासक्रम सांगितलेला असतो, लिहून दिलेला असतो. तुम्हाला त्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी जी काही पाठ्यपुस्तक आहेत ती दिलेली असतात. परत तो अभ्यासक्रम तुम्हाला वर्गामध्ये शिकविलेला असतो आणि रनिंग नोट्स नावाचा जो प्रकार आहे की त्या माध्यमातून तुम्ही काही नोट्स लिहिलेले असतात, तुम्हाला दिलेलं असतंच ते. आणि या सगळ्यातून तुमचं एक ठरलेलं असतं की चला या सत्रामध्ये मला या विषयांचा विचार मी ज्या वेळी करणार आहे त्यावेळी मी फक्त एवढाच विचार करणार आहे. म्हणजे गेल्या 5 सत्रांमध्ये मी काय शिकलोय त्याच्या आधारावर तुमचं 6वं सत्र असेल. जे SY ला आहेत, जे मी गेल्या 3 सत्रांमध्ये काय शिकलोय त्याच्याच आधारावर 4थं असतं. किंवा मी असं म्हणेल की अगदी बालवाडी, अंगणवाडी ते नर्सरी KG पासून जे आपला प्रवास असतो ना त्याच्याच आधारावरती आपल्या भविष्यातील किंवा वर्तमानातील परीक्षा ठरलेल्या असतात. आणि आपण जर आपल्या त्या पुस्तकांकडे पाहणार नसू, आपण जर फार काही वाचनच करणार नसू, तर मग एका रात्री कोणीतरी नोट्स दिल्या, आम्ही ते वाचणार आणि मग आम्ही त्याच्यावरती भरपूर सारे मार्क्स मिळविणार. मला वाटतं हे कुठेतरी चांगलं लक्ष नाहीये. किंवा मी असं म्हणेन की वाईट सवय आहे, आपण सोडली पाहिजे. मग काय केलं पाहिजे तर एक प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारला गेलेला आहे तो असा की विद्यापीठाने आमचं वेळापत्रक असं का बरं दिलं असावं. याचा अर्थ की हे 50-60 दिवसांमध्ये आमची परीक्षा घेतली जाते, मग एवढ्या दिवसांमध्ये आम्ही काय करावं. माझा
शिक्षक म्हणून तुम्हाला सल्ला एवढाच असेल की ठीक आहे, आपण काही व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतो, पण नको तो विद्रोह वगैरे करायला, त्या मार्गात नको जायला. आता व्यवस्थेने जे काही आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्यातून आपण काय मार्ग काढू शकतो. तर आता आपण एक काम करू शकतोय. आपण ज्या ज्या ग्रुप्सला किंवा समूहाला आहोत विषयांच्या, ते चाळून बघा, त्यात तुम्हाला काहीतरी मिळेल. तुम्ही त्या शिक्षकांना कॉल्स करा, त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी नोट्स, मी म्हणत नाही, त्यांच्याकडून तुम्हाला काही पुस्तकांची यादी मिळेल, किंवा तुमच्या जुन्या वह्या जरा उघडून बघा, या दिवसांमध्ये भरपूर वेळ आहे, तुम्हाला त्यातून काहीतरी मिळेल. किंवा बाजारामध्ये भरपूर सारी संदर्भ साहित्य उपलब्ध असतं, ते घ्या, त्याचा अभ्यास करा. असं खूप साऱ्या वेगवेगळ्या वाटा आहेत की तुम्ही या 50-60 दिवसांमध्ये असं काहीतरी अचाट आणि भन्नाट करू शकाल की जे तुम्हाला गेल्या काही एवढ्या दिवसांमध्ये नाही करता आलंय. तुम्ही एखादा पेपर सोडवून बघा, खरंच आम्हाला किती वेळामध्ये सोडवता येतो. किंवा तुम्ही काही पाठांतर करण्याचा प्रयत्न करा की आम्हाला काही पाठ करता येतं का. एखादा विषय समजून घेतलाय आणि तो समजून घेतल्यानंतर त्याचं परत तुम्ही त्याला लिहून बघा की ते किती बरोबर येतं. किंवा तुमचं अक्षर आहे, अक्षर कसं आहे ते बघा, लिहा, 4-5 पेजेस लिहा, तुमच्या शिक्षकांना दाखवा. काहीतरी प्रयोग करत राहा. या दिवसांमध्ये तुम्ही असं नका समजू की आमचे 8-9 पेपर्स असतात, 10 पेपर्स असतात आणि मग उरलेली 50 दिवस आम्ही काय करायचं. तर मी पुन्हा सांगेल की जे गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही, जे गेल्या काही सत्रांमध्ये तुम्हाला जमलं नाही, किंवा ज्या तुमच्या काही अपेक्षा असतात, त्या स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एक चांगली संधी आहे, या वेळेकडे या दृष्टीने बघा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ आहे, त्याचा सदुपयोग करा. आणि काही महत्त्वाच्या गोष्टींमधील एक गोष्ट अशी की तुम्ही सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. प्रश्न न सोडविणे यापेक्षा मला वाटतं दुसरा मोठा गुन्हा असू शकत नाही एक विद्यार्थ्यासाठी. सर्व प्रश्न सोडवा. आणि तुम्ही जर खरोखरच काही वाचलेला असेल, तुम्ही जर अभ्यास केलेला असेल, तर प्रश्न वाचला की त्याच्या संदर्भाला लागून तुम्हाला जे जे आठवतं ते तुमच्या भाषेत लिहा. मी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना सांगतो, कदाचित वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची सूत्र वेगळी असू शकतात, कारण त्यांना जे वाटलं ते लिहिण्याची मुभा नसते. विज्ञानाचं तर फारच वेगळं आहे. परंतु बघा, त्यांच्यासाठीही मी सांगेल की जे तुम्ही अभ्यास केलेला असतो ना, जे तुम्ही वाचलेलं आहे, ते प्रश्न पडला की जे आउटपुट येतं ना, ते तेच असतं. फक्त प्रश्न हा असतो की तुम्ही त्याला आता मांडणार कसं आहात, हे मांडायला विसरू नका. कारण तुम्ही जे काही लिहिलेलं असेल, तुम्ही जे काही सोडविलेलं असेल, त्याचं मूल्यमापन होईल आणि त्याचंच उत्तर हे तुम्ही पास किंवा नापास किंवा अधिक चांगल्या मार्कांनी पास असं असेल. याचा अर्थ तुम्ही जर फक्त देरेहारी पंगावरी तुम्ही म्हणत नाही, जर एवढ्या दिवसानंतर परीक्षा होती, काही समजलंच नाही, अगदी डोक्याला घामच यायला लागला वगैरे आणि आम्ही बाहेर आलो, हे काही शूरपणाचं लक्षण नाही आहे. तुम्हाला सर्व प्रश्न सोडवावे लागतील, ते अधिक चांगल्या प्रकारे सोडवावे लागतील. तुमचं अक्षर हे स्वच्छ सुंदर असायलाच पाहिजे, नसेल तर ते तुम्ही बदलू शकत नाही, ते आम्हाला समजतं. पण ज्याचं आहे त्यांच्यासाठी फार तुमची उत्तरपत्रिका अगदी मी असं म्हणेल की ती एखाद्या लहान मुलासारखी असावी, जे निरागस असतं आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपण अट्रॅक्ट होतो. तुमची उत्तरपत्रिका ही इतकी देखणी असावी, स्वच्छ असावी, सुंदर असावी. बघा, जमलं तर हे सगळं तुम्ही तुमचं त्यामध्ये उतरविण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे संदर्भ देऊन तुमची उत्तर असायला हवीत आणि स्वतःच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा. अधिक समर्पक तेच असतं, कारण एका ठशाची सगळी माणसं नसतात. प्रत्येक माणूस भिन्न भिन्न असतो आणि म्हणून अपेक्षित असतं की तुमची उत्तर ही भिन्न भिन्न असायला हवीत. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण वर्षभर बोलत आलेलो आहोत. आपण उत्तरपत्रिका कशी लिहावी किंवा उत्तरपत्रिका तुमची कशी असावी, प्रश्नपत्रिका नक्की वाचावी कशी, त्यातून कोण, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा झालेल्या आहेत. जे रेग्युलर विद्यार्थी असतात त्यांनाही माहिती आहे. पुन्हा एकदा हे तुमच्या सगळ्यांसाठी आणि खूप खूप शुभेच्छा.
चांगला पेपर लिहा, चांगल्या मार्कांनी चांगल्या गुणांनी तुम्ही पास व्हा आणि तुमच्या पुढीलच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.